नमस्कार मंडळी, सगळे आपण कसे आहात? आशा करते की तुम्ही सगळे चांगले असाल। आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेजिटेबल पुलाव। तर या आपण बघू व्हेज पुलाव साठी लागणारा साहित्य। हे तांदूळ आहे, मिनी मोगरा तांदूळ आहेत। आपण याच्या ऐवजी कोलम तांदूळही घेऊ शकतो। वटाणे आहेत, गाजर आहे, शिमला मिरची आहे, फ्लावर आहे, फरसबी आहे। कांदा बारीक कट करून घेतलाय लांब लांब स्लाइस मध्ये। टोमॅटो लांब स्लाइस मध्ये कट केलेला आहे। ही अद्रक, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट आहे मिक्सर मधून केलेली। आणि हे आपल्याकडे मसाले आहेत, लाल तिखट मसाला, हळद, बिर्याणी मसाला, तेजपत्ता, हे तेल आहे। तर चला तयारी करूया आपण व्हेज पुलाव बनवायची। चला तर आता आपण बनवूया मिक्स व्हेजिटेबल पुलावची रेसिपी। गॅस ऑन करू, गॅसवर कुकर ठेवूया। या कुकर मध्ये तेल टाकून घेऊयात। तेल तापलं आहे, आपण त्यात कांदा टाकून घेऊ। गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया। तर कांदा आपण चांगला खरपूस असा लाल करून घेतला आहे। त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहे। तर आता यानंतर आपण टाकू टोमॅटो। तर आता आपण हे मिक्स मसाले टाकून देऊयात। तेलात चांगले मसाल्यांचा स्वाद उतरला पाहिजे। टाकून घेऊ, फ्लावर टाकू, फरसबी, गाजर, शिमला मिरची, वटाणा। आता या भाज्या आपण चांगल्या एकजीव करून घेऊया। थोडं तेलात परतून घेऊ। या भाज्या आता चांगल्या एकजीव झाल्या आहेत, तेलात परतून घेतलेल्या आहेत। आपण तांदूळ टाकून घेऊ याच्यात आपण। तर आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊयात। तर आता हे एकत्र झालं आहे, याच्यात पाणी टाकू आपण। यामध्ये आपण 2.5 ग्लास पाणी टाकून घेऊ। तर यामध्ये या चमच्याने 2 चमचे मीठ टाकून घेऊ। हे एकत्र करून मिक्स करू। याला झाकण लावूया आणि याच्या 3 शिट्ट्या करून घेऊ। पुलाव भात आपला तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। गरम गरम वाफा सुटल्या आहेत। मिक्स व्हेजिटेबल पुलाव मी प्लेट मध्ये सर्व करते। तर आता तुम्ही पाहू शकता आपला मिक्स व्हेजिटेबल पुलाव झालेला आहे। सुंदर असा तयार, झटपट कुकर मध्ये झाला आहे तोही। चला तर टेस्ट करून बघूयात।